माय बापू दोन्ही शहराचे प्रारंभिक इथं टपले आदरणीय शाहीर साहेब आर्यनजी नागदेवे यांनी दुय्यमीला चालना दिली तर दुय्यमीची परंपरा दुय्यमीच्या जोडीला लाभलेले सहकारी शाहीर साहेब आर्यनजी दोघांच्या ज्या विचाराच्या देवाणघेवाण बरोबर झालं तर त्यामधून सन्मार्ग निघतो ऐकायला आलेल्या प्रिय रसिक प्रेक्षक बांधवांना याचा बोध होऊ शकतो आणि म्हणून दिवाळीच्या अनुषंगाने माझ्यावर एका सुंदर प्रश्नाची गणाच्या माध्यमातून मांडणी करण्यात आली होती. उत्तरही सुंदर दिलं, उत्तरही तंतोतंत दिलं, पण साहेबाला ते पटलं नाही. जे खरं उत्तर आधी दिलं त्या उत्तराकडे साहेबाचं मुळीच लक्ष नव्हतं. साहेबाच्या कानाचे पडदे बंद होते आणि मग लक्षात आलं असेल तर मला असं वाटतं की पर्याय राहिलं नाही म्हणून साहेबांनी मारलं पलटी. लागत असेल कदाचित. शाहीर साहेबांचं म्हणणं होतं की पाण्यामध्ये भट्टी गेली, पाण्यात जर भट्टी गेली तर अमृत तयार होते, जेवणात भट्टी गेली तर प्रसाद तयार होते, गायनामध्ये भक्ती जर गेली तर कीर्तन तयार होते असं साहेबाचं म्हणणं होतं. पण या शरीरात या 3.5 हाताच्या शरीरात जर भक्ती गेली तर या भक्तीच्या या शरीराचं काय होते मी तुम्हाला पुरावा सादर केला होता. पशुकी होत पनैया नरका कचुना होय. एक बार नर करणी करे तो नरका नारायण होय. हा माणसाचं काही होत नाही, मग करणीमुळे माणूस देव बनू शकतो. या शरीरात भक्ती गेली तर या शरीराला जे दिलेलं नाव आहे त्या नावाची कीर्ती झाली. मी अगोदरच बोलून चुकलो होतो. त्या नावाची कीर्ती झाली. हा शरीर जन्मास आला, हा शिव होता आणि जेव्हा नाव देण्यात आलं तर हा जीव झाला आणि या जीवाला हे नाव देण्यात आलं. हा शरीर म्हणजे जीव. तुम्हाला सांगितलं होतं तर या शरीराची फक्त कीर्ती होते, कीर्ती. या शरीरात भक्ती गेल्यावर आदरणीय शाहीर साहेब आणि तेव्हा यानं जेव्हा ती भक्ती त्या शरीरात जाते, भक्ती जेव्हा शरीरात शिरते तेव्हा याला कळते की माझी आई कोण. माझी आई होती मी म्हणून मी जन्मास आलो, माझा वडील होता म्हणून मी जन्मास आलो. केव्हा कळते जेव्हा भक्ती या शरीरात जातं तेव्हा दया क्षमा शांती निर्माण होते. समजलं. आणि ह्या गोष्टी सगळ्या झाल्याच्या नंतर तेव्हा मुक्ती तयार होते, त्याला मुक्ती प्राप्त होते. काय बाईक उत्तर दिलं होतं. आणि मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारलं आदरणीय शाहीर साहेब, मी तुम्हाला प्रश्न विचारला की हा जीव जेव्हा आईच्या गर्भात अडकतो, बाहेर निघण्याची वेळ येतो तर हा कोणत्या शब्दाचा उच्चारण करून गर्भाच्या बाहेर निघतो तर कुणाच्या सहकार्यामुळे. हे बाय का दुय्यम, हिला दुय्यमी म्हणतात. सांगितलं मी सांगू शकत होतो, कोणाला कळत नाही. अरे ज्यानं जो वाचक आहे त्याला माहित आहे सोहम नावाचा उच्चारण करूनच तो बाहेर निघतो. पण कुणाच्या मार्गदर्शनानं तो कुणाच्या अधीन आहे. आदरणीय शाहीर साहेब काही कळलं निकष लागलं तरी सवाल करणं आता मगर जवाब देणार नाही. आता अगोदर किंमत पाहिजे या माणसाच्या नावाची. अगोदर किंमत पाहिजे या माणसाच्या नावाची, नंतर किंमत होईल आर्यनजी त्या जिल्ह्यामध्ये त्याच्या गावाची. त्याला
जनतेच्या प्रेम भावाची आणि अक्कल तुम्हाला किती आहे आर्यन साहेब माहित नाही पण गोष्ट करता मोठ्या तावाची. मी हे म्हणलं का अक्कल तुम्हाला कमी आहे? नाही मी फक्त विचारलं की अक्कल तुम्हाला किती आहे माहित नाही पण गोष्ट करता तावाची. ज्याला बुद्धी असेल तर बुद्धीच्या बळावर तर तो बोलू शकतो. ज्याला अनुभव बुद्धीच्या बळावर त्याला अनुभव तयार होते आणि म्हणून तो व्यक्ती काहीतरी लोकांना मार्गदर्शन करू शकतो. बरोबर आहे. आणि म्हणून मी हे म्हटलं का अक्कल तुम्हाला कमी आहे म्हणून विचार करा स्वतःच वय तुमचं किती आहे. सवाल करणं आता मग जवाब देणार नाही. आता कंच्या खेळायला आलो इथे मी इथं कंच्या खेळायला आलो फक्त तुम्ही शाहिरी करायला आले. मी काय बोलतो माझ्या प्रत्येक शब्दाकडे तुमचं विचार तुमचं लक्ष केंद्रित असायला पाहिजे. तुम्ही काय बोलता तुमच्या प्रत्येक शब्दाकडे माझं लक्ष असते. शाहीर साहेब शब्दाची दुय्यम होईल शब्दाची दुय्यम होईल तत्वाची दुय्यम होईल ज्ञानाची दुय्यम होईल शास्त्र पुराण इतिहास वर्तमानाची वायफळ बोलून दुय्यम होणार नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बसलेल्या माझ्या माय बहिणी आहेत. कोणी माझी माय आहे जिच्या उदरातून मी जन्मास आलो. कोणी माझी बहीण आहे कोणी माझी मुलगी आहे कोणी माझी मावशी आहे. यांच्या डोक्यावरचं पदर खांद्यावर येऊ नये याचं भान ठेवून शाहिरीच्या विचार मंचकावर जो शाहीर करत असेल ते खरं मर्द शाहीर नाही तर आर्यन साहेब आमच्यापेक्षा रोडाच्या बाजूला चरणारे डुकर बरे. हॅलो हॅलो सन्माननीय